येणारी पुढची पिढी शिक्षित आणि सुसंस्कृत घडण्याकरिता समाजात विकास कामांबरोबरच शैक्षणिक महत्त्व व समस्यांची जाणीव असलेल्या नेतृत्वाची गरज आहे। काँग्रेसचे राज्य प्रवक्ते माजी नगरसेवक गोपाळदादा तिवारी हे नारायणपेठ सदाशिवपेठ म्हणजेच ज्ञानप्रबोधिनी वॉर्डमधून निवडून आल्यानंतर त्यांनी तातडीने परिसरात भेडसावणाऱ्या प्रश्नांना हात घातला। आपल्या परिसरात शाळा प्रवेश ही मोठी समस्या आहे याची जाणीव त्यांना होती। सर्वच पालकांना नामांकित शाळेत प्रवेश हवा असतो, त्या सर्वांची 100% पूर्तता करू शकत नसल्याने आपल्या परिसरातील मोफत शिक्षण असलेल्या पुणे मनपाच्या वाब गोगटे प्राथमिक शाळेचा दर्जा उंचावण्याची जिद्द मनाशी बाळगून त्यांनी काम करायला सुरुवात केली। नारायणपेठेतील गोगटे शाळेची दुमजली इमारत, मातीचं मैदान याची नोंद घेऊन गोपाळदादा यांनी मनपा अधिकारी व शिक्षण प्रमुख यांची बैठक घेऊन गोगटे शाळेची पाहणी केली। त्यावेळी या शाळेतील विद्यार्थी संख्या अत्यंत खालावलेली होती, त्यामुळे गोगटे शाळेत मनपा वॉर्ड ऑफिस आणण्याच्या हालचाली महापालिकेकडून सुरू झाल्या होत्या। मात्र गोपाळदादा यांनी या प्रस्तावाला विरोध करून शिक्षण मंडळाच्या 100% रिझल्ट असलेली विद्यानिकेतनची योजना आपल्या प्रभागात आणण्याचा चंग बांधला। 1992 साली गोपाळदादा तिवारी यांना स्थायी समितीमध्ये जाण्याची संधी मिळाली। त्याचा फायदा वॉर्ड परिसर, नदी सुधारणा, नदीपात्रातील रस्ते व इतर विकास कामांकरिता करून घेण्याची जिद्द त्यांच्या ठायी होती। मनपाच्या सुमारे 200 शाळांमागे फक्त 6 विद्यानिकेतनच्या शाळा पुणे शहरात होत्या। 4थी ते 10वी विद्यानिकेतन शाळांमध्ये प्रवेशाकरिता मनपा प्राथमिक शाळेतून 60% गुणांनी पास होण्याची अट होती। मनपाच्या शाळेतील प्रति विद्यार्थी 1 रुपया खर्चाच्या तुलनेत विद्यानिकेतन विद्यार्थ्यांसाठी 2 रुपये खर्च शिक्षण मंडळ करत होतं। नारायणपेठ, सदाशिवपेठ, नवी पेठ परिसरात देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरीब विद्यार्थी आहेत व त्यांना देखील विद्यानिकेतनची सुविधा मिळाली पाहिजे यासाठी गोपाळदादा आग्रही होते। अखेर विशेष प्रकरण म्हणून पश्चिम पुणे शहरातील पहिली विद्यानिकेतन क्रमांक 7 ही शाळा नारायणपेठेत गोगटे शाळा इमारतीत सुरू झाली। विद्यानिकेतनची सुरुवात ही स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 20 ऑगस्ट 1993 साली दैनिक सकाळचे तत्कालीन संपादक विजय कुवळेकर यांच्या शुभहस्ते व तत्कालीन शिक्षण मंडळ अध्यक्ष ॲडव्होकेट मवी अकोलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली। आज विद्यानिकेतन क्रमांक 7च्या शाळेचा विस्तारित वृक्ष झाला असून पश्चिम भागातील पहिले विद्यानिकेतन सुरू केल्याचे श्रेय गोपाळदादा तिवारी यांना जाते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। गोपाळदादा यांनी परिसरातील नागरिकांना लहान मोठे समारंभ, कार्यक्रम यासाठी मनपाचे सभागृह अल्पदरात उपलब्ध व्हावे या उद्देशाने व परिसरातील सांस्कृतिक सभागृहाची गरज लक्षात घेऊन गोगटे शाळेच्या आवारात सुमारे 3900 स्क्वेअर फूटचं सभागृह बांधून त्यास ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचं नाव देखील दिलं। स्वर्गीय वसंतदादा पाटील सांस्कृतिक सभागृहाचं भूमिपूजन विधानसभेचे माजी सभापती व ज्येष्ठ गांधीवादी नेते बाळासाहेब भारदे यांच्या शुभहस्ते आणि तत्कालीन महापौर अली सोमजी, बाळासाहेब शिवरकर, ॲडव्होकेट सौ वंदनाताई चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। अनेक हौशी, नाट्य व चित्रपट कलावंतांना प्रॅक्टिससाठी हे सभागृह वेळोवेळी उपलब्ध झालं। अनेक कलावंत येथून घडले असल्याचं देखील गोपाळदादा तिवारी यांचा मित्रपरिवार अभिमानानं सांगतो। या परिसरातील सामाजिक आणि सांस्कृतिक गरज स्वर्गीय वसंतदादा पाटील सांस्कृतिक सभागृहाच्या माध्यमातून गोपाळदादा तिवारी यांच्यामुळे पूर्ण झाल्याचे सांगितल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही।